मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे नेते आदरणीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या व आमच्या सर्व 11 प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारात आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व आमचे नेते आदरणीय विलासराव जगताप, फायर नेते तमनगुडा रोहित पटेल व इतर सर्व उमेदवार व आपण सर्व महिला वर्ग व पुरुष बांधव आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण इथे जमलात. त्याबद्दल मी आपल्याला एकच विनंती करत आहे की या पॅनल मधून अतिशय सक्षम व खमकी उमेदवार दिले. शहराचा जर कायापालट करायचं असेल, शहरात काहीतरी बदल घडवायचा असेल तर या उमेदवारांच्या पाठीशी आपण ठाम राहणं गरजेचं आहे. आज तुम्ही विरोधी पक्षाचे उमेदवार बघू शकताय. मटका किंग, प्रत्येक किंग, असेच प्रत्येक क्षेत्राचे किंग आहेत त्यांच्याकडे. पण इथं जनतेचं काम करणारे लोक तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक वार्ड सुशिक्षित, प्रत्येक वार्ड बघा 11 नंबर मध्ये एमए मेकॅनिकल, 8 नंबर मध्ये एमटेक केमिकल, प्रत्येक क्षेत्रात इंजिनियर, डॉक्टर असे उमेदवार दिले. 10 नंबर मध्ये डॉक्टर, असे सर्व सुशिक्षित व लोकांच्या समस्यांची जाण असणारे उमेदवार दिले. आमची सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हाच्या घड्याळ व 4 नंबर मध्ये हत्ती या चिन्हावर बटन दाबून या पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावं. येणारा काळ हा राष्ट्रवादीचा असेल व पूर्ण आपण त्याची काळजी घेऊया की सर्व प्रश्न सुटतील. धन्यवाद. जत नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, बहुजन समाज पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या गटाचे या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार, त्याचबरोबर या आघाडीचे जत शहरातील सर्व उमेदवार तसेच वार्ड नंबर 4 मधील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे
अत्यंत ताकदीचे असून जनमानसामध्ये त्यांचं चांगलं काम आहे, पकड आहे आणि त्यामुळं या आघाडीला या जत शहरामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांचा गेल्या 35-40 वर्षाला जो राजकीय, सामाजिक व प्रशासकीय जो अनुभव आहे, त्याचबरोबर माननीय विलासरावजी जगताप साहेब माझे आमदार यांचं मार्गदर्शन, माननीय तम्मनगौडा रवी पाटील साहेब यांचं साथ व सहकार्य आणि आमच्या सर्व बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांची साथ या माध्यमातून जत शहराच्या पुढील विकासाच्या धोरणात्मक किंवा अन्य गोष्टी करण्यासाठी हे अत्यंत उपयोगी होणार आहे आणि हे पॅनल अत्यंत मजबूतीनं या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. गेल्या 5 वर्षामध्ये यापूर्वीची जी नगरपालिका होती ती जत शहरातल्या लोकांनी काँग्रेसला गेल्या वेळी निवडून दिलं होतं. काँग्रेसचा नगराध्यक्ष होता आणि त्या गेल्या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये लोकांनी काँग्रेसचा बेजबाबदार, निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी कारभार बघितलेला आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे हवाई आणि पोकळ घोषणाबाजी आहे आणि व्यक्तिगत लेवलची त्यांची जी विकासाच्या मुद्द्यावरून भरकडत जाऊन व्यक्तिगत लेवलची जी टीका टिप्पणी आहे याच्यामुळे सुद्धा जनतेमध्ये या दोघांच्याही विषयी प्रचंड निराशा आहे आणि त्यामुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बहुजन समाज पार्टी व उभाटा या आमच्या आघाडीला त्या जत शहरामध्ये चांगलं वातावरण आहे आणि माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार, माननीय विलासरावजी जगताप साहेब आणि तम्मनगौडा रवी पाटील साहेब व आम्ही आमचे सर्व सहकारी मिळून या जत शहराच्या भविष्याच्या या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने जत शहराला विजन देऊ शकतो. आपल्या जत शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून या आघाडीला राष्ट्रवादी बसपा व शिवसेना आघाडीच्या या उमेदवारांना आपण सहकार्य व साथ द्यायचे आहे. धन्यवाद. या प्रसंगी उपस्थित असणारे सर्व मतदार, जत शहरातील सुज्ञ नागरिक, या जत शहरामध्ये माननीय विलासराव जगताप साहेब, तसेच आमचे तमन्नागौड रवी पाटील, आमचे मित्र अतुलजी कांबळे साहेब, तसेच आमचे शिवसेना या पक्षाकडून आम्ही जे सक्षम पॅनल दिलं, या पॅनलचा जर प्रचाराचा शुभारंभ जर बघितला तर यातनं एकच सांगतो, विरोधकांची आज 32 गुण आणि यातनं एक आपल्याला एक छोटस एक सांगतो की ज्या पद्धतीने विरोधक ज्या जतच्या नागरिकांना भूलभुलैया करतायत, ज्या जतच्या नागरिकांना प्राणी सांगण्याचं जे आमिष दाखवत आहेत, त्यांना एकच विनंती करतो, साहेब प्राणी सांगण्याला आम्ही मागितलं नाही, जे आम्ही मागत नाही ते देण्यापेक्षा जर जत मध्ये जे माडगेल मेंढी आहे तिथला संशोधन असेल, रांजणीचं बंद पडलं अहिल्यादेवींच्या नावाने जे शेळी मेंढी महाविकास मंडळात असेल, हे जर संशोधन कार्य केलं तर जतच्या जनतेसाठी चांगलं होईल. आम्हाला उंदीर एमआयडीसी देण्यापेक्षा जतच्या एमआयडीसी मध्ये चांगला उद्योग जर दिला तर इथल्या जत शहरातील नागरिकांना, माता भगिनींना चांगला रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळं आम्हाला नको ते भूलभुलैया नको आहे. त्यामुळं जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, आमचे कुटुंब प्रमुख सुरेशरावजी शिंदे सरकार असेल, यांच्या पद्धतीने आम्ही सक्षम पॅनल दिलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये माननीय जगताप साहेबांनी, अजित पवार साहेबांनी एक शब्द दिलेला आहे, जर आमचं पॅनल निवडून आलं तर जतच्या विकासासाठी 1000 कोटीचा निधी आम्ही जत शहरासाठी भक्कम पद्धतीचा निधी देणार आहे. त्यामुळं येणारी या जत नगर परिषदेवर राष्ट्रवादी या गडांच्या चिन्हासमोर बटन दाबून आपल्याला भरघोस मताने पूर्ण पॅनलच्या पॅनल या नगर परिषद निवडून द्यायचं एवढंच मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जत नगरपालिकेतील महत्वाचे मुद्द्याला आपण विकास करण्यासाठी जत शहरातील एक 25 ते 30 वर्ष जत शहरामध्ये प्रत्येक वयोगटातील लहान मोठे सगळ्यांच्या बरोबर सगळ्या वाड्यातील वाडी वस्तीवरती अनुभव असलेले आमच्याकडे नगराध्यक्ष उमेदवार आहेत. तिथं आम्हाला दवाखाना चालवायचा नाही आहे, तिथं आम्हाला जत शहरातील डीपी प्लॅन असतील, गटारी असतील, रस्ते असतील, जत शहरामधील सुरक्षेचे असतील, आता जतचे ते नगरटेक पासून ते हायवे आहे त्याला सीसीटीव्ही कॅमेरा कव्हरेज करायचे, असे महत्वाचे मुद्दे घेऊन आपण एक ब्लूप्रिंट तयार केलेले आहे. त्यामध्ये अजितदादा पवार आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत, सरकारमध्ये आम्ही सुद्धा आहेत, पण काही लोक जाहिरात करतात, आश्वासन पत्र म्हणून आम्ही कालच नाव दिलेलं आहे, फक्त आश्वासनाचा पाऊस पडतात.
कारण जणू आपणच सरकार चालवतो, सगळं आपणच आणतो. राष्ट्रवादी आपण सरकारमध्ये नियम भाग आहे आपला. जी काय आर्थिक नियती आहे अजितदादांच्या शिवाय तिथे कुठलाही फंड रिलीज होत नाही. आम्ही आणि जगताप साहेब मागच्या आठवड्यातच अजितदादांना आम्ही शब्द दिले, नगराध्यक्ष आम्ही निवडून आणतो आणि सगळं पूर्ण नगरपालिकेची मोहम्मत आणतो. आम्हाला निधीचे कमी कुठलेही पडू नाही असे आम्ही शब्द त्यांना शब्द दिले, त्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहे. तुम्ही नगरपालिकेची सत्ता आणा, कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला कमी भासणार नाही आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जग पूर्ण बदललेलं दिसेल असे अजितदादांनी आम्हाला शब्द दिलेले आहे. म्हणून आमची विनंती आहे, सर्वांनाच विनंती आहे की घड्याळ हा पूर्ण पॅनल टू पॅनल आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. 1 ते 11 वार्डामध्ये अतिशय सक्षम, सुशिक्षित, अतिशय तालुक्यात शहरातील सर्वांचं जाण असलेले एक अगदी उमेदीचे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षासह खूप म्हणजे अनुभवी असलेले जबाबदारी इथं उमेदवार आहेत. म्हणून आपण सर्वांनी अतिशय ताकदीनं घड्याळची काही ठिकाणी 4 आहे, काही ठिकाणी 3 आहे, असे सर्वांनी व्यवस्थितपणे आपण घड्याळ आणि आपल्या राष्ट्रवादीचं ताकद वाढवावा आणि आपल्याला 2 वार्डामध्ये हत्तीचं 2 उमेदवार 4 वार्डामध्ये हत्तीच्या चिन्हावरती उभा आहे. या सर्वांना आपण भरघोस मतदारांनी मतदान करून आपण आशीर्वाद करावा आणि आम्हाला जगताप साहेबांना आमच्या आणि सुरेशराव शिंदे सरकारांना ताट मानेनं अजितदादांच्या पुढे बोलायला आम्हाला संधी द्यावा असं कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. त्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा आणि उभाटा या गटाचं पॅनल केलेलं आहे आणि या पॅनलचे प्रमुख तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय माजी आमदार जगताप साहेब असतील, आमचे बसपाचे आमचे मित्र अतुलजी कांबळे साहेब असतील, उभाटाचे पालिकेचे अध्यक्ष आमचे मित्र पंडित दुलाल साहेब असतील, जिल्हा परिषदचे माजी सभापती आदरणीय तमन मोडा रवी साहेब असतील. या पॅनलचे सर्व उमेदवार बंधू भगिनी, या पॅनलवरती प्रेम करणारे आज मोठ्या संख्येनं आपण या रॅलीत सहभागी होऊन तिथं पक्षाच्या प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडण्यासाठी या चिंगी भाषा आणि या आमच्या चिंगी भाषेच्या मंदिरमध्ये, येशूबाईच्या या मंदिरमध्ये आपण हे शुभारंभ केलेला आणि निश्चितपणाने सर्वच्या सर्व पॅनल जगताप साहेबांच्या आणि अतुल कांबळे साहेब असतील, कंटे असतील, आमचे दुधाळ साहेब, अमनगड रवी साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं प्रचंड मताने हे पॅनल विजयी होईल. याच कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार बंधू, मीडियाचे आमचे बंधू उपस्थित आहेत. ते आज काय फारसं बोलणार नाही. ज्या वेळेला शेवटची जाहीर सभा घ्यायच्या त्या वेळेला कोणाची लंगोटी काढून टाकायची, कुठं गावाला घालायची, त्याच्या वेळेला जाहीर सभेत मी बोलतो. मी एवढंच आपल्याला सांगेन, निश्चितपणाने या शहराचा विकास झाला पाहिजे. या शहरामध्ये आमच्या माता भगिनींना, आमच्या वडीलधारी मंडळींना, आमच्या तरुणांना न्याय मिळाला पाहिजे. ही भूमिका जगताप साहेबांची आणि आमच्या आणि आमच्या सर्व नेते मंडळीच्या. आज आम्ही आमच्या या पॅनलचे प्रमुख आहेत अजितदादा पवार साहेब, ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थकारण त्यांच्याकडे. जगताप साहेबांचे अतिशय स्नेह आणि जगताप साहेब हे राष्ट्रवादीचे प्रमुख आहेत आणि म्हणून निश्चितपणानं अजितदादाच्या माध्यमातून आणि निश्चितपणानं फार मोठा कायापालट या शहराचा केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या लाडक्या बहिणींचे जनक अजितदादा पवार साहेब आहेत. अजितदादांनी या लाडक्या बहिणींच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेलं आहे की लाडक्या बहिणीला जे अनुदान मिळत आहे ते कधी बंद होणार नाही, याची ग्वाही अजितदादांनी दिलेली आहे. आणि म्हणून अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी, जगताप साहेबांचे आपल्या पार्टीचे हात बळकट करण्यासाठी अजितदादांच्या या घड्याळांच्या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही या सर्वांच्या शिवसेना त्या तिन्ही पक्षाच्या वतीनं आज हे पॅनल आपण जाहीर केलेलं आहे आणि याचा शुभारंभ आज रोजी चिंगी भाषेच्या मंदिरापुढे झालेला आहे. त्यामुळं आज सगळे उमेदवार आपल्या परिचयाचे आहेत. सगळ्या उमेदवारांनी
सिंगी भाषाकडून शपथ घेतलेली आहे की आम्ही पूर्णपणे पॅनलचा प्रचार करू आणि पॅनल सगळ्यांच्या जास्तीत जास्त मताने निवडून आणू असं प्रत्येक उमेदवारांनी आणि त्यांच्या नेत्याने तिथे सिंगी भाषाकडून कबूल केलेलं आहे. त्यामुळे कोण जर अफवा हे का करावं लागलं, काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीचे लोक अफवा पसरायला फार हुशार आहे. अहो तुमचा उमेदवार एकच चिन्ह मागायलाय, अमोक करायला लागलाय, म्हणजे आमच्यामध्ये फूट पडण्याचा त्यांचा मोठा प्रयत्न चालू आहे, एवढं लक्षात ठेवा. आजच उदाहरण सांगतो तुम्हाला, आमची वेळ इथं 11 ते 11 ही आम्हाला दिलेली वेळ होती. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना 11 वाजता वेळ होती. त्यांची वेळ संपल्यानंतर त्यांनी कुठल्या मार्गाने जायचं हा मार्ग सुद्धा पोलिसांकडे त्यांनी कबूल केलेला होता. तिथं शिवाजी पुतळ्याकडून खाली जायचं आणि मग तिथं बसवेश्वर पुतळ्याला जायचा त्यांचा मार्ग होता. आणि आमचा जो मार्ग आहे आम्ही नियमाप्रमाणे दिलेल्या त्या मार्गाने आम्ही येत होतो. पण हे पोलीस खातं का झोपले मला काय कळत आहे. त्यांना दिलेल्या मार्गाने त्यांनी न जाता आमच्या समोर यायचं आणि दंगल घडवायची हा त्यांचा नियोजित कट होता की काय, अशा प्रकारची शंका आम्हाला येते. पोलीस खात्याचं पहिलं काम आहे की ज्या मार्गाने तुम्ही मोर्चा किंवा रॅली काढलेले आहे त्याच मार्गाने काढायचे, ज्या त्या नेत्याचं काम असते. परंतु भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर करून आमच्या रॅलीच्या पुढं समोर रॅली आणायची आणि काहीतरी गडबड व्हावी या उद्देशाने त्यांनी रॅली काढले. त्याच्या डीवायएसपीच्या पीआयने चौकशी केली पाहिजे आणि त्यांनी बेकायदा मार्गाने जी रॅली काढली त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी आमची पहिली मागणी आहे. आता आपण सगळेजण बघतोय गोपीचंद पडळकर घोड्यावर बसणार आहे. आता त्याला जनतेने घोड्यावर बसवली एकदा, पुन्हा कशाला घोड्यावर बसवून ते, म्हणजे अशा पद्धतीनं लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा, समोरासमोर यायचं आणि जातीवादाचं वीज पेरत बसायचं. भारतीय जनता पार्टीचं काम काय, समाजामध्ये भांडणं लावायची, जातीमध्ये भांडणं लावायची. गोपीचंद पडळकर एकदा मुस्लिमाच्या विरोधात बोलतोय, एकदा ख्रिश्चनाच्या विरोधात बोलतोय आणि बोलतोय म्हणजे अगदी भाषण भाषेत, अगदी थरक्लास भाषेत बोलतोय. देवेंद्र फडणवीसचे काही माणसं असेच केले की यांना समाजामध्ये असंतुष्टता निर्माण करण्याचं काम या आमदार नेत्यांनी करायचं, अशी सुपारी देवेंद्र फडणवीसने घेतल्यामुळं आपल्या समाजामध्ये भांडणं लावायचं, जातीमध्ये भांडणं लावायचं आणि विकासाच्या गप्पा मारायच्या. बघा सांगतो तुम्हाला कसं जनावरांचं प्राणी संग्रहालय मग हिशोब केला तेव्हा 400 प्राणी आमच्या होते ना, 400 प्राणी म्हैसूरच्या ह्याच्यात आहेत, मुंबईला नाही 400 प्राणी. अहो आमचे कुठले प्राणी, आता तुमचे जे प्राणी फिरायला लागले का त्यांच्यासाठी ते संग्रहालय करायला पाहिजे काय तुमच्याकडे काय तिथं. अरे चांगलं काय तुम्ही बोलायचं ना, ज्या गोष्टी वास्तवात येत नाहीत त्या गोष्टी सांगण्याचं काम हा गोपीचंद पडळकर करायला लागले. जिल्हा परिषद निवडणुकीला उमरीमध्ये सांगितलं 2000 एकराची MIDC करतो, 10,000 मुलांना नोकरी लावतो. मला तिकडं बकरेवाडीला फुलालवाडीला तिथं मला 2 सुटगीच्या करतो. मला ते गेलं राहिलं. जे आश्वासन दिलंय ते आश्वासन पाळायचं नाही आणि जगच्या लोकांना सुद्धा भूलभुलैया करण्यासाठी तिथं संग्रहालय आणतो, आम्ही करतो, खोटं जातं सांगून लोकांना फसवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करते. आणि काँग्रेसचं सरकार बोलले आता हे आमचा विक्रम सावंत अजूनही त्याच्या डोक्यात तुमचे बबलेश्वर गेले नाही. अजूनही सांगते तुमचे बबलेश्वर पाणी आणतो, पाऊस पडला की तुमचे बबलेश्वरचं पाणी आणून सांगते. म्हणजे हा 1 नंबरचा तापे आहे. त्याच्यापेक्षा 17 नंबर तापेबाज गोपीचंद पडळकर आहे. अशा 2 तापेबाजापासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे. आणि एक सक्षम पॅनल आमच्या उमेदवारांनी आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलंय, अतिशय उच्च विद्याविभूषित पॅनल आहे. चांगले मुलं आहेत तिथं, चांगल्या महिला आहेत, सगळ्या ग्रॅज्युएट महिला आहेत, काही इंजिनियर आहेत. त्यामुळे शहराचा जो विकास करायचा आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतील. शहराचा विकास काय करायचा आहे आता सरकारने आपल्या सगळ्या पक्षाच्या वतीनं जाहीरनामा आपल्याला वाचून दाखवलेला आहे. त्या पद्धतीनं आमचं पॅनल तुम्ही निवडून दिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं शहराचा विकास करू एवढा आम्ही तुम्हाला शब्द देतो. खोटं बोलून आपल्याला मतदान पार पाडायचं नाही किंवा नंतर थापा मारायच्या माणसाकडे जे आम्ही करू ते तुम्हाला आम्ही आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आपण निश्चित राहावा की जनतेने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आजची रॅली बघितली तुम्हाला लक्षात आलं असेल, आमच्याकडे तर पगारी बाया कोणी नव्हत्या. 500 रुपये पगार द्यायचं आणि रॅलीमध्ये आणायचं ही पद्धत आमच्याकडे नाही. आमच्याकडे जे आलेले आहेत ना ते खरे कार्यकर्ते आणि आमच्या पॅनलवर प्रेम असे लोक आहेत. त्यामुळे भाडोत्री कुणी आमच्याकडे नाही, तरी सुद्धा आमची गती त्यांच्यापेक्षा जास्त झालेली आहे. त्यांना त्याचा हेवा वाटावा
अशा पद्धतीनं आपल्याला जनतेचा पाठिंबा आपल्याला आहे. त्यामुळे आपलं निश्चित पॅनल हे सर्वपक्षीय पॅनल आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर आहे, काही स्वतःच्या चिन्हावर आहे. त्यामुळे ह्या हत्ती आणि घड्याळ या चिन्हावर सगळ्यांनी मतदान करायचं. नेते मोठे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवले. आपण सुद्धा आमच्या पॅनलला मदत करण्यासाठी प्रिंट मीडिया, हे मीडिया, काही मीडियामध्ये बघतो आम्ही आमचं पॅनल आम्ही जाहीर केलं तरी सुद्धा काही पेपरमध्ये त्या पॅनलची नावं आली नाही. आणि ती दोन्ही माणसं आहे असे इथं त्या गोपीचंदचे हस्तक आहेत. मी जयप्रत तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं मीडियाने करू नये. आम्ही जे सांगतो तुम्हाला ते तुम्ही छापा ना तिथं, ते तुम्ही द्या. तसं न करता अशा पद्धतीनं एक टक्के वाटा देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नये. आम्ही जे बोलतोय ते तुम्ही छापायला काही हरकत नाही. अगदी आपल्याला सगळ्याला विनंती आमच्या उमेदवार नेत्याला आपल्या इथून जरा शिवाजी पुतळ्याकडे जातोय. शिवाजी पुतळा झाले की आंबेडकर पुतळा करून सगळे लोक घरी जातील. उमेदवार आणि त्यांचे नेते मंडळी पुढची दिशा ठरवण्यासाठी आपली सभा आमच्या ऑफिसमध्ये केली जाईल. त्यासाठी सर्व उमेदवार आणि त्यांचे नेते मंडळी त्यांनी त्या ठिकाणी यावी आणि पुढची दिशा काय करायची हे त्यांना सांगितलं जाईल.